हे आहे नवला देवीचं मंदिर। या मंदिराला अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। इथल्या यात्रेमुळे एक प्रकारे सलोखा निर्माण होतो। अनेक भाविक इथे येतात। आम्ही सतत 50 लोक लोटांगण घालतो आणि आम्हाला चांगला देवीचा अनुभव आहे। नवला देवीच्या या देवळात लोटांगण घालण्याची परंपरा आहे। 1-2 नव्हे तर 50 ते 60 ग्रामस्थ एका वेळी या देवळाभोवती लोटांगण घालतात। अर्धनग्न अवस्थेत हे भाविक तब्बल 5 फेऱ्या मारतात। दगडधोंड्यांची पर्वा न करता उघड्या अंगाने लोटांगण घातलं जातं। ह्या प्रथेला दरबार लोटणं असे म्हणतात। दरबार लोटणं म्हणजे काय की देवीची एक प्रकारची ती सेवाच असते की देवीची पालखी जी नाचवली जाते त्याच्या पुढे आपण त्यांचा रस्ता आपण सेवा करून मोकळा करतो, त्याला साफ करतो। म्हणजे एक प्रकारे जे मोदींनी सुरू केलेलं आहे ही प्रथा गावात पहिल्यापासूनच चालू आहे आणि नवस एक प्रकारे नवस झाला। दरबार लोटण्याची ही प्रथा आहे म्हणजे गावातील महिला देवीच्या पालखीसमोरचा रस्ता आपल्या पदराने साफ करतात। मग देवीची पालखी या साफ केलेल्या मार्गावरूनच जाते। जवळपास 4 ते 5 तास या महिला पालखीचा रस्ता आपल्या पदराने साफ करतात। मोदींनी आता स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिलाय, मात्र कोकणात अशा परंपरेमुळे पूर्वीपासूनच हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। श्रद्धेला मोल नसतं हेच उदाहरण कोकणातल्या उत्सवात पाहायला मिळतं। त्यामुळे देवाला लोटांगण घालण्यासारख्या परंपरा आज तागायत इथे जपल्या जात आहेत। पिढ्यानपिढ्या हा भक्ती वारसा पुढे जाताना दिसतोय। अमोल कले, साम टीव्ही, केळवली, राजापूर।